हॅलो, मी हिरामन दत्तात्रय बाळे, ग्रामपंचायत सदस्य शेवगे राणा. जी काल तुमच्या चॅनल मार्फत आमच्या गावचे सरपंच मॅडम पुष्पा गजाम कासा यांनी जी माझ्या विरोधात जी बातमी दिली तिच्या संदर्भात मी बोलू इच्छित आहे. तर आमच्या गावची काल मासिक सभा असताना दिनांक 29/4/23 रोजीपासून ग्रामपंचायत प्रोसिडिंग बुक तपासलं असताच सरपंच व ग्रामसेवक यांनी कुठल्याही प्रकारची लेखी त्या प्रोसिडिंग बुक केली नसल्यामुळे मी ते प्रोसिडिंग बुक घेऊन विस्तार अधिकारी सोनवणे साहेब यांच्याकडे जमा केली व जमा करत असताना त्यांच्याकडून मी पोचपावती म्हणून ही जमा केली आहे. व सरपंच मॅडमनी जे आदिवासीची भाषा किंवा प्रतिष्ठित नागरिक असल्याने त्यांना जे बोलणं त्यांना पळवली यांना पळवली, तो काम करून देत नाही, तो भांडण करतो. 4 वर्षावरून जर मी तुम्हाला त्रास देतो तर तुम्ही 4 वर्षात कुठल्या प्रकारचे कोणत्या अधिकाऱ्याकडे किंवा कोणाकडे का माझी कंप्लेंट केली नाही? हा फक्त तुमचा जो तुम्हाला घोटाळा करायचा होता ग्रामसेवक आणि सरपंच मॅडमला त्या संदर्भात उठाव केल्यामुळे माझ्या नावाची बदनामी चालू आहे. तसेच माझ्या गावातील जे कामांचा निष्कृत दर्जा आहे तो मी माझ्या मोबाईलमध्ये व्हिडिओ माझ्याकडे आहे. वारंवार मी तक्रार ग्रामसेवकला तक्रार करूनही मी ग्रामसेवक आदिवासीचे उत्तर देतो व सरपंच मॅडम आम्हाला दम देती, मी लेडीज आहे, मी तुमच्यावर अशी कारवाई करीन, मी तशी कारवाई करीन. त्याच्यामुळं मला ती प्रोसिडिंग बुक विस्तार अधिकारी यांच्याकडे नाशिकला घेऊन जमा केल्यास आहे व तसेच मला ग्रामसेवकांनी दम दिलेला आहे का तुम्ही मला प्रोसिडिंग बुक नाही दिलीस तर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली, तुम्हाला कोणत्या अधिकाऱ्याकडे जायचं त्याच्याकडे जा. तर मॅडम म्हणती, सरपंच मॅडम या म्हणत्या की मी बाय माणूस आहे, मी तुझ्यावर कोणता गुन्हा दाखल करील, मी काही करील, माझ्या अबनुष्कानीचा किंवा माझ्या अंगावर हात टाकला असं काही मी आरोप करून मी तुला पोलीस स्टेशनला बसशील. एवढं बोलून मी माझ्या गावचे नाव कुठल्याही चॅनलला बदनाम ना व्हावं म्हणून मी काल कुठल्याही पेपरला किंवा कोणत्याही चॅनलला बातमी दिली नाही. पण नाविलाज असं त्यांनी ही बातमी दिल्यामुळे मला आज माझ्या गावचं नाव त्यांनी बदनाम केलं. तरी मी माझ्या गावचं नाव बदनाम नाही हो म्हणून मी शांत राहिलो. तरी मला गावातली प्रतिनिधी नागरिकांनी सांगितलं तू गावाचा विचार करण्यापेक्षा तू तुझा विचार कर. उद्या तुझ्यावर जर समजा तिनं काही केलं तुझ्यावर केस केली तर याच्यात तू गोद्यात जाशील, त्यामुळे तू बी त्या चॅनलला बातमी देऊन टाक. जय हिंद, जय महाराष्ट्र. एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.